स्वामी समर्थ महाराज। भाकड गाय दुपटी केली। गुरु सर्वशक्तिमान आहे, अंतर्यामी आहे। गुरु म्हणजे माऊली। भुकेल्या बाळाची व्यथा पाहून माऊलीला पान्हा फुटतोच। अगदी तसंच भक्तानं बोलून दाखवली नाही तरी गुरु त्याची वेदना जाणतो आणि वत्सलतेनं त्याच्या वेदनेचं निराकरणही करतो। कृष्णम भटाच्या या कथेतून हीच शिकवण मिळते। आज इथे या मंगळवेढ्यात मुक्काम। बरं, ज्यासाठी जीवाचं रान करतोय तो हा स्वामी कधी भेटणार आहे कोणास ठाऊक। याच्या पायी फुकटची तंगडतोड झाले इतकं खरं। ना धड खायला काही, ना धड झोपायला। माफ करा, आपल्याला ओळखलं नाही। माझं नाव कृष्णम भट, मी याच गावात राहतो। या आपण मला ओळखलं असणारच। नाही, दर पौर्णिमेला या धर्मशाळेत वस्तीला येणाऱ्या सगळ्या यात्रेकरूंना दूध देण्याचा नियम आहे माझा, आणि यासाठी ओळख पाळख असण्याची आवश्यकता नाही। अपरिचित लोकांना दूध देता, तेही फुकट? हो, गोरस विकण्याची पद्धत नाही आपली। आणि तसं पाहायला गेला तर या जगात आपलं असं काहीच नसतं। जे काही मिळतं ते गुरुकृपेतून मिळत असतं। आपण घ्यावं। मुक्त हस्ते जेवढं वाटावं तेवढं मिळतं, तेवढं वाढत जातं। कुठं शिकला ते आपण? स्वामींच्या कृपेने शिकवलं। श्री स्वामी समर्थांनी मला शिकवलं। घे, सावकाश खा। तुझ्यासाठी आणलंय ना, घाई नको करू। हा, काय झालं ग? खायला काळ आणि मुहीला भार। खा खा खाते, पण दुधाचा एक थेंब देत नाही। 10 वर्ष झाली, दिलं काय हे? रोज रोज 4-4 कोस दूर जाऊन चारा आणता तिच्यासाठी तुम्ही। आणि ही किती खाल्लं तरी हिची आचळ आपली कोरडी ती कोरडीच। हिची सेवा घडते आपल्या हातून असं समजायचं आपण। हिची बर्दास्त ठेवायला श्रीमंती आपली उत्तूच जाते नाही? अहो, हिच्याशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन आहे का आपल्याकडे? म्हणायला जमिनीचा एक बोटभर तुकडा नाहीये। तुम्ही भिक्षुकी करता, त्या भिक्षुकीवर रोज रोज कशी बशीत हातातोंडाची गाठ पडते। उंदीर सुद्धा वाऱ्याला उभं राहत नाहीत आपल्या घराच्या। त्यांना सुद्धा माहितीये, रिकाम्या डब्यात किती खुडकुडाट केला ना तरी अन्नाचा एक कण मिळणार नाहीये। सरस्वती, किती कडवट होतेस तू। मला हे बोलायची हौस नाहीये, पण ही गरिबी ही बोलायला लावते सगळं। आणि काय हो, काय चुकीचं बोलते मी? आपण हिच्यासाठी सगळं काही करतो, पण हिला आहे की दया येत नाही। बोलू नये, पण कधी कधी वाटतं ही जाईल तर बरी। उगाच एक वाज आशा तरी संपेल। सरस्वती, असं बोलू नये ग। आलिया भोगासी असावे सादर। आपल्या नशिबात जेवढं आहे, जे आहे तितकंच आपल्याला मिळणार बघ। त्यासाठी या मुक्या जीवाला कशाला दोष द्यायचा ग? 10 वर्षांपूर्वी ही 3-3 शेर दूध द्यायची, आठवतंय ना? हो, आठवतं ना, पण काय आहे, कालच्या आठवणी काढून आज पोट भरता येत नाही हो। आपण हिच्यासाठी जे काही करतो आहोत ना ते उगीच नाही।
मागच्या जन्मीचं आपण हिचं काही देणं लागत असणार. तसं असेल तरी देणं कधी फिटणार आहे ते देवच जाणतो. ठीक आहे, मी देवळात जाऊन येतो, बघतो काही काम मिळतं का, नाहीतर या ब्राह्मणाला कोणी काही दान देतं का ते बघतो. काय बघताय? सरस्वती, तिला सगळं कळतं ग. हे बघ, हिच्या डोळ्यात मला अपराधी भाव दिसताय. बघ ना, वाटतंय इच्छा असून देखील हिला पाना फुटत नाहीये म्हणून ती मनातून खंतावते. बघ, महाराज, महाराज, काय रे बेटा? इथे माझ्या कशाला पाया पडतोयस? अरे, जगताचं कल्याण करणारा नारायण तिथे आत बसलाय. त्याच्या समोर नाक घास. बघ, तुझ्या झोळीत काय टाकतोय का तो? दान देतोय का बघ. त्याच्यासाठी चालायस ना? महाराज, नारायण तर माझ्या समोर इथे बसलाय, त्याच्यात पाया पडतोय मी. देवळात काय त्या नारायणाची फक्त प्रतिमा आहे. खरा नारायण तर माझ्या समोर इथे आहे. डोक्याच्या ठिकाणी डोकं आहे तुझं. कुणाकडे काय मागावं बरोबर कळतंय तुला. काय रे, अपेक्षेशिवाय नमस्कार करण्याची मनुष्य प्राणी पद्धत विसरलाय. तुला काय हवंय आमच्याकडून? महाराज, माझी फक्त एकच इच्छा आहे, आपल्या चरणाची पायधूळ आपण माझ्या घरी झाडावीत. याल माझ्या घरी? आम्हाला तुझ्या घरी बोलवतोयस? माझी काही चूक झाली असेल तर क्षमा असावी महाराज. अरे, मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव ज्याला वाचता येतात त्याची इच्छा आम्ही पूर्ण करणारच. म्हणजे महाराज, तुम्ही या गरीबाच्या घरी येणार? होय, तुझी वांछा आम्ही पूर्ण करू. पण काय रे, अतिथीला विनमुख पाठवायचं नाही, ठाऊक आहे ना तुला? काय तुझा यजमानाचा धर्म तू निभावणार की नाही? ए बेटा, उद्या आम्ही तुझ्या घरी येतोय. सरस्वती, उद्या पौर्णिमा. उद्या आपल्या घरी ते महापुरुष येत आहे. केवढं आपलं भाग्य ना. तुम्ही म्हणता तसे ते सत्पुरुष हे तुम्हाला कसं ठाऊक? नाही म्हणजे तुम्ही कसं ओळखलं? ती ओळख अंतरंगाला पटावी लागते ग. काय त्यांचं ते अलौकिक तेज,
त्यांची ती आभा, त्यांची ती दिव्य कांती, त्यांच्या नजरेतच एक आश्वासन होतं बघ. जन्मदात्रीला पाहून तिचं लहान लेकरू जसं तिच्याकडे झेपावतं ना, तसा मी आपसूक त्यांच्याकडे झेपावला गेलो बघ. जणू ती ईश्वराचीच इच्छा असावी. ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल कोणी काही सांगितलंय का? नाही, मला कोणी त्यांच्याबद्दल काही सांगितलं नाही, पण मला स्वतःलाच असं वाटलं की त्यांच्याकडे जावं. खेचला गेलो मी त्यांच्याकडे, आणि माझ्याशिवाय इतरांचं कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. त्यांच्या कृपाशीर्वादाची कोणालाच इच्छा झाली नसावी, पण मला झाली बघ. म्हणजे तुमच्याशिवाय कोणालाच ते जाणवलं नाही जे तुम्हाला जाणवलं? मला अगदी अंतःकरणापासून वाटतं बघ, हा महापुरुष आपला नक्की उद्धार करणार. आपल्याला तो पैशाची श्रीमंती नाही देणार, पण मोक्षाची श्रीमंती नक्की देणार. तुम्ही म्हणताय तसं खरंच एवढे मोठे थोर पुरुष आपल्याकडे येणार आहे? पण त्यांना द्यायला आपल्याकडे काहीच नाही हो. अगं, विश्वाचा मालक आहे तो, त्याला आपण काय देणार? बस काही रानटी फुलं आणि मनातला भाव. हा तुमचा सत्पुरुष पुरा विश्वाचा देव आहे का हो? सगळ्या विश्वाचा मालक आहे तो. पुऱ्या विश्वाचा स्वामी, मग त्यांना आपण स्वामीच म्हणूया. स्वामी 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 समर्थ. पूजा केलीस, आता आमचा नैवेद्य. काय झालं? वाचा का बसली? हं? अरे आम्ही तुला पेटत्या निखाऱ्यांवरून चालायला सांगत नाही आहोत. आमचा नैवेद्य कुठे आहे? पण स्वामी, अरे नैवेद्य दाखवला नाहीस तर पूजा कशी पूर्ण होणार? आणि पूजा पूर्ण नाही झाली तर तुझ्यावर आमची कृपादृष्टी कशी होणार? हे असं आवळा देऊन कोहळा काढण्याची पद्धत ठाऊक आहे आम्हाला. तुमच्या ज्यांनी जमत नाहीये का? तर आम्ही निघालो. नाही स्वामी, आपण जाऊ नका. क्षमा सांगा, आम्हाला क्षमा करा. आमच्यावर दया करा स्वामी. तुमच्या चरणांपाशी फक्त एकच प्रार्थना आहे, थोडा अवधी द्या आम्हाला. हाच का तुझा अतिथी धर्म? अतिथीला ताटकळत ठेवतोस? नाही, तसं नाहीये स्वामी. तुमची ही पूजा पूर्ण करायची एक संधी द्या आम्हाला. ही पहिली आणि शेवटची संधी देतोय. हो. हो, काय करूया आता? काय नैवेद्य दाखवूया त्यांना? त्यांचा कोप होईल आपल्यावर. नाही सरस्वती, स्वामी आपलं कधीच अनिष्ट नाही करणार. आधीच दुष्काळात तेरावा, त्यात स्वामींना कळत नसेल का हो आपली अवस्था? तरी ही आपली आपल्या श्रद्धेची कसोटी आहे सरस्वती, आणि आपल्याला त्यातून पार पडावंच लागेल. आपल्या भक्ताला आजमावणं ही तर ईश्वराची लीलाच असते. आपल्याला त्याच्यातून पार पडावंच लागेल. तू ए धर.
तू 10 घरी जाऊन भिक्षा माग आणि जेवढं मिळेल तेवढं दूध घेऊन ये. जा जा, वेळ काढू नको. हे काय रिक्त हाताने आलास? आमचा नैवेद्य कुठे आहे? स्वामी, काही क्षण आपण थांबावं. सरस्वती येईलच इतक्यात. कावळा कोकलायला लागला की मग येईल. कावळा ताई ताई दूध द्या हो. माझे स्वामी घरी उपाशी आहेत ताई. ताई दूध दे ताई. ताई स्वामी, हो माझी परीक्षा घेताय तुम्ही. हो परीक्षा घेताय माझी. तू काय देऊ मी तुम्हाला आता? अरे नैवेद्य कुठे आहे? नैवेद्य ईश्वरा, नको रे परीक्षा घेऊ माझी. नको घेऊ. नको रे परीक्षा घेऊ. स्वामी स्वामी स्वामी. हे मिळालं. आई नाही हो. आई नाही. परमेश्वर, नाही. स्वामी, आम्हाला क्षमा करा. आम्ही यथाशक्ती प्रयत्न केले पण आम्हाला एक थेंब भरही दूध मिळालं नाही. खोटं बोलतोयस तू. नाही स्वामी. कारण तुला आम्हाला काही द्यायचंच नाहीये. संधी मागून घेतलीस, तिची माती केलीस. स्वामी, मला क्षमा करा. आमच्या कातड्यांचे जोडे करून तुमच्या पायात घालतो पण पूजेचा स्वीकार करा. वायफळ गोष्टी नकोय. बोलण्यानं पोट भरत असतात का माणसांची? हे काय, दारात गोमाता उभी आहे आणि तरी दूध नाही. गाभण आहे का ती? नाही स्वामी. मग तरीही दूध नाही. क्षमा करा हो स्वामी. क्षमा करा. अहो भाकड आहे ती. गेली 10 वर्ष दुधाचा एक थेंब दिला नाही तिनं. काय उपयोग नाहीये तिचा. क्षमा करा स्वामी. क्षमा करा. स्वामी 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 स्वामी. काय गे, काय म्हणतोय हा? तू दूध देत नाहीस म्हणे. अगं आई आहेस ना तू. तुझ्या लेकराला भुकेनं तळमळताना पाहून पाना फुटत नाही तुला? असं करू नकोस. दूध दे माते, दूध दे. अगं गेली 10 वर्ष निस्वार्थ बुद्धीनी सेवा केली ना यांनी तुझी. त्याचं फळ याला दे. माते, तुझ्या अमृतधारांचा प्रसाद याला दे.
तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय झालं? आमचं काही चुकलं का? नाही चुकलं आमचंच. तुमच्यासारख्या दगडाला शेंदूर फासून त्याचा देव बनवणाऱ्याशी चर्चा करायला आलो आम्ही. तुमचं हे स्वामी पुराण आता आवडतं घ्या. ऐकून ऐकून वीट आलाय मला. काय वीट आलं? स्वामी, तुमच्या नामस्मरणातली अवीट गोडी यांना कळलेलीच नाहीये. त्यांना क्षमा करा. ते काय करतायत त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. स्वामी, त्यांना सुबुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जो अनन्य भावानं गुरुचं चिंतन करतो त्याच्या संसाराची चिंता गुरु वाहतो.